माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरली मिरची करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत पावशर आणि आलं लसूण घेतले चेचून। हे मसाले घेतलेत, गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडर, हे थोडे जिरे घेतल्यात, ओवा घेतलाय, परत खायचा सोडा, शेंगदाण्याचा कूट आणि हे तिखट घेतले, म्हणजे थोडी चटणी यात मिसळलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे। असं तेल कडत ठेवलेलं आहे। आता कढईत तेल कडत ठेवलेलं आहे। आता कसं करायचं ते दाखवते मी तुम्हाला। पहिल्यांदा मिरच्या चिरून घेऊया आपण, त्यातलं बी काढून घ्यायचं, अशा कापून घ्यायच्या, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यातलं बी काढून घेऊया आपण। त्यात मग मसाला घालायचा आणि तळून घ्यायचा आपण, शेंगदाण्याचा कूट तेल घालून। हे आपण आधी मिरचीतलं बी काढून घेऊया। ह्या मिरचीतलं आपण संपूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे, बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण स्टफिंग करायचं, आता मसाला तयार करायचा। त्यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा हे घालून घेऊया, कूट शेंगदाण्याचं, नंतर हे थोडंसं मीठ घालून घ्यायचं, चटणी थोडी घालून घ्या, जिरे घालूया, आलं लसूण पेस्ट जराशी, हे जिरे घालूया। हे सगळे मसाले यात घालून घ्यायचे आपण। खायचा सोडा थोडा घालून घ्यायचा, बरोबर खायचा सोडा घालायचा, म्हणजे फुटते चांगली होते। मसाला घातल्यामुळं मिरची चांगली फुटते। मिक्स करून घेऊया आपण सगळं। ओवा घातलाय थोडा त्यात, असं मिक्स करून घेऊया आपण। त्यात थोडा तेलाचा कण पण, कडलेल्या तेलाचा कण पण घालूया थोडासा। कडलेलं तेल घातल्यामुळं भजी कुरकुरीत होतात चांगलं। कडलेलं तेल घातल्यामुळं मिरच्या चांगल्या फ्राय होतात। आता हा मसाला त्यात भरून घ्यायचा आपण, मिरची असं दाबून भरायचं, छान होतं, तळला जातं। आता तेल कडायला लागले तो पण आपण भरून घेऊया। स्टफिंग करून घेतलेले आहेत आपण, यात जास्त भरपूर असा मसाला भरायचा, त्याला कमी करायचं नाही, असं दाबून भरायचा, म्हणजे कुरकुरीत होतं चांगले। आणि गरज पडली तर त्यात जरासं पाणी घालून घेतलं तरी पण चालते। गरज पडली तर त्या शेंगदाण्याचा कूट, ते मसाला असतोय, त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं तरी चालते। आता हे तेल काढलेलं आहे, आपण मिरच्या तळून घेऊया। हलवून घेऊया आपण, असं चांगली तळून घे। आता ही मिरची तळलेली आहे चांगली, काढूया आपण आता। मिरची आता रेडी आहे। अशा पद्धतीने करून बघा, आत्ताच सुगंधी वास सुटलेला आहे। अशा पद्धतीने करून बघा आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर खायला छान लागते। आणि आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, खाऊन बघा आधी आणि मग कमेंट करा। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।